हॅलो मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सहावारी साडीपासून नऊवारी साडी कशी नेसावी. तर ही अगदी सहावारी साडी घेतलेली आहे मी, याला फॉल पिको आहे. अशा प्रकारे तुम्ही साडी नेसल्यावर ना गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये नाचलात तर ही साडी सुटायची नाही. आता मी ना डाव्या हाताला एवढी साडी सोडलेली आहे, म्हणजे 1-1.5 हात इतकी साडी सोडलेली आहे आणि आपल्याला मध्ये बेली बटनला एक गाठ मारायची आहे. 2 चांगल्या गाठी मारून घ्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, वॉशरूमला जाऊन या. तर ही अशी कॉटनची अशी साडी घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही साडी घेताना ना डार्क कलरची साडी घ्या आणि काठाचा कलर वेगळा अशीवाली साडी घ्या. तर मी डाव्या पायाला साडी रोल केलेली आहे आणि आता आपण मागच्या प्लीट्स करत आहोत. साडी कशी निवडायची या बाबतीत मी असं सांगत होते की डार्क कलरची साडी पाहिजे, पण काठाचा कलर वेगळा पाहिजे, साडीचा कलर वेगळा पाहिजे. अशी साडी घेतली की हा नऊवारीचा लुक खूप सुंदर दिसतो आणि जी आपण साडी ड्रेप करतोय ना ती छान उठून दिसते. तर कोणी मागे आपल्याला म्हणजे नीट करायला नसेल मागच्या प्लेट्स, तर आपल्यालाच त्या नीट करून घ्यायला हव्यात आणि आपण पायाखाली येणार नाही अशा पद्धतीने आपण ती साडी टक करूयात. मागे अशी टक करा की पायाखाली अजिबात येणार नाही. व्यवस्थित टक केल्यानंतर आपल्याला सेफ्टी पिननी पण लावायचं आहे, पण नंतर सांगणार आहे मी ते. तर आपला डाव्या पायाची नऊवारी फिनिश झालेली आहे. आता उजव्या साईडला जो पदर असतो ना ते पूर्ण पदर आपल्याला आता उजव्या पायाला रोल करायचा आहे, म्हणजे ती साडी उजव्या पायाला रोल करायची आहे. तर उजव्या पायाला रोल केल्यानंतर आपल्या हातात पदर मिळतो, तर तो पदर तो आपल्याला करायचा आहे. तर व्हिडिओ शूट करताना माझी मुलं मध्ये येत होती, सॉरी फॉर दॅट, बट चालतंच, आता मुलांशिवाय आपला संसार आहे का. त्याच्यानंतर मी प्लीट्स केलेल्या आहेत, म्हणजे रफली प्लीट्स केल्या आहेत आणि फेअर प्लीट्स मी आत्ता करते आहे. कधी काय होतं, आता माझा बॉडी टाईप छोटा आहे तर त्यामुळे पदर हा मोठा येऊ शकतो. पदर मोठा आल्यावर काय करायचं हे पण मी इथे सांगते आहे. आणि जर जास्त साडी मोठी असेल तर डाव्या पायावर जास्त घ्या. जो मागचा काष्टा केला आहे ना आपण तिथे साडी जास्त घ्या, खूपच जास्त मोठी असेल तर. पण नॉर्मल साडीमध्ये हा काष्टा व्यवस्थित येतो. हां, तुम्ही जर म्हणजे डबल एक्सेल किंवा छान गोलू असाल तर तुमचा पदर कदाचित कमी येऊ शकतो, गुडघ्यापर्यंत येऊ शकतो. पण डोंट वरी, तुम्हाला ती साडी जास्त छान दिसते, म्हणजे माझ्या बॉडी टाईपपेक्षा. तर आपण लेफ्ट शोल्डरवर नेहमीप्रमाणे रेग्युलरप्रमाणे लेफ्ट शोल्डरवर आपण सेफ्टी पिन पॅक केली आणि पदर पॅक केलेला आहे. तर पहिली प्लीट्स घेतलेली आहे आपण. पहिली प्लीट्स आणि मागच्या प्लीट्स म्हणजे मागचा कासुटा असं आपल्याला सगळं व्यवस्थित सेफ्टी पिननी पॅक करायचं आहे. लक्षात ठेवा, त्या दोघांना एकच सेफ्टी पिन मागून लावायची आहे मागच्या साईडनी, म्हणजे तुमचा काष्टा जागच्या जागी राहणार आहे, हलणार नाही अजिबात. आता मला मागच्या साईडनी बघायला कोणी नव्हतं, म्हणजे मुलं होती पण मुलं त्यांचं काम करत होते, त्यामुळे थोडीशी पॅन्ट मागून दिसते, पण इट्स ओके. तुम्ही ती पॅन्ट लक्षात ठेवा, तुमची पॅन्ट दिसू नये. इवन 3/4 पॅन्ट घातली ना तरी खूप चांगलं आहे. तर अशा प्रकारे मी साडी नेसलेली आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की साडी थोडीशी पायाखाली येते तर काय करायचं तेही मी सांगणार आहे. पण तत्पूर्वी मी पदराचं सांगणार आहे. तुम्हाला वाटतं की पदर खूप मोठा झालेला आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने शोल्डरवर घेता येईल, किंवा पदरवर जर चांगली डिझाईन असेल ती पण तुम्ही बॅक साईडनी शो करू शकता आणि असे शोल्डरवर सेफ्टी पिन लावू शकता. याने पण लुक छान येतो. आणि मी सांगत होते साडी जर पायाखाली येत असेल तर आपल्याला अशा पद्धतीने पिन लावायचे आहेत. दोन्ही काठ घ्यायचे आहेत, पायाला गुंडाळून आणि पिन लावायची. याने काय होतं, तुम्ही जर ढोल ताशामध्ये नाचणार असाल, कुठेही काही तुमचं डान्स परफॉर्मन्स असेल तरी पण ते पायाखाली येणार नाही, म्हणजे सेफ्टी साईड तुम्ही लावून घ्या, पायाखाली नसेल येत तरी पण. पण मैत्रिणींनो थांबा, आम्ही ना गळ्यातलं वगैरे सगळ्यात सेट घालून येणार आहे ना, आपल्याला फायनल लुक पण बघायचा आहे ना. तर 1-2-3 गळ्यातले तर कंपल्सरी आहे तुम्ही जेव्हा नऊवारी साडी नेसता तेव्हा. आणि नथ तर कंपल्सरी आहेच, नथ, चंद्रकोर, गजरा या सगळ्या गोष्टी कंपल्सरी आहे. मागून बघा असा मस्त काचुटा दिसतोय आणि थोडंफार नाचूनही दाखवते तुम्हाला. आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेवटपर्यंत डान्स पाहायला विसरू नका.